हॅलो डिअर स्टुडंट्स, तुमची जे ब्रिज कोर्स आहे त्या ब्रिज कोर्समधला ॲक्टिव्हिटीज तुम्हाला नको आहेत असं मला एकंदरीत दिसलं. परंतु येस, त्या ॲक्टिव्हिटीजवरती बेस्ड ज्या टेस्ट आहेत त्या तुमच्या शाळांमध्ये कंपल्सरी घेतल्या जातात आणि त्याची आन्सर्स तुम्हाला नक्कीच युजफुल ठरतील, जी आज आपण डिस्कस करणार आहोत. आज आपण पहिली टेस्ट तुमची डिस्कस करूयात की जी तुमच्या ॲक्टिव्हिटी 1 to 4 सायन्स 1च्या ॲक्टिव्हिटी शीट ज्या आहेत त्या 1 to 4 ॲक्टिव्हिटी शीट्सवरती बेस्ड असणारी पहिली टेस्ट आपण आज डिस्कस करतोय अलॉंग विथ आन्सर्स. तुम्हाला पहिला प्रश्न जो दिलेला आहे की सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्स. व्हॉट इज मीन बाय साऊंड. तर साऊंड ही एक प्रकारची एनर्जी आहे की जिच्यामुळे आपल्याला ऐकू येतं. इट गिव्ज अ सेन्सेशन ऑफ हिअरिंग इन आवर इयर्स. त्यानंतर डिफाईन मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय, तर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट. एवढं सफिशियंट आहे, एकाच मार्कात उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. विच पार्टिकल्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम्स. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे सब ॲटॉमिक पार्टिकल्स प्रेझेंट असतात. ह्याच्या पुढचं लिहिलं तरी चालेल की प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज आणि न्यूट्रॉनवरती चार्ज नसतो, हे लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल. राईट द नेम्स ऑफ ईच ऑफ द ॲसिडिक अँड बेसिक सबस्टन्सेस यूज्ड इन डेली लाईफ. आपल्या डेली लाईफमध्ये जे आपण ॲसिडिक सबस्टन्सेस यूज करतो, काही एक्झाम्पल्स आहेत. टोमॅटो ज्यूस, ॲपल्स, हनी. त्यानंतर मग तुम्ही ह्याचा लेमन ज्यूस सांगू शकता, कर्ड सांगू शकता. हे ॲसिडिक सबस्टन्स झाले. बेसिक सबस्टन्सेस लाईम वॉटर, बोरॅक्स, बेकिंग सोडा हे काही बेसिक सबस्टन्सेस झाले. लाईम वॉटर म्हणजे लिंबू पाणी नाही हा. लाईम वॉटर म्हणजेच कॅल्शियमचा, जे आपण कॅल्शियम कार्बोनेटचं जे वॉटर असतं ना, चुन्याची निवळी, चुनखळी ज्याला म्हणतो आपण, तर तो. त्यानंतर डिफरन्स बिटवीन फ्रिक्वेन्सीज ऑफ द व्हॉइस ऑफ मॅन अँड दॅट ऑफ वुमन. ह्या दोघांच्या मध्ये फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स असा आहे की फिमेलची फ्रिक्वेन्सी जी आहे ती 220 हर्ट्ज आहे आणि मेनमध्ये तीच फ्रिक्वेन्सी 120 हर्ट्ज दिसते. सो मेल व्हॉइस हा लोअर फ्रिक्वेन्सीचा आहे आणि फिमेल व्हॉइस हा कंपॅरेटिव्हली हायर फ्रिक्वेन्सीचा आहे. हे सांगाल तुम्ही त्याच्यात. इफ ऑन टर्निंग मनोज चेंजेस द डायरेक्शन ॲज वेल ॲज स्पीड ऑफ मोटरसायकल, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इट्स व्हेलॉसिटी. आता तुम्हाला माहितीच आहे की व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे, त्याला मॅग्निट्यूड पण असतं, डायरेक्शन पण असतं. सो स्पीड पण चेंज होत आहे आणि डायरेक्शन पण चेंज होत आहे. सो त्याच्या जरी त्याची स्पीड चेंज होईल अगर न होईल, परंतु त्याची व्हेलॉसिटी ही मात्र कंटिन्युअसली चेंज होत जाणार बिकॉज त्याची डायरेक्शन चेंज होत आहे. आता कंप्लीट द केमिकल रिॲक्शन. ह्याच्यामध्ये तर तुम्हाला माहीतच आहे ह्यांचे आयन्स एक्सचेंज, इसकी टोपी उसके सर, जसं मी तुम्हाला नेहमी सांगते तसं. ह्याच्यामधला कॅल्शियम आणि हा सल्फेट, कॅल्शियम पॉझिटिव्हली चार्ज आहे, सल्फेट हा जो मायनस आहे. कॅल्शियमवरती 2+ चार्ज आहेत, SO4 मायनस मायनस आहेत, सो CaSO4 हा झाला. त्यानंतर सोडियम आणि क्लोरीन ह्यांचा मिळून NaCl तयार होईल. ही रिॲक्शन ह्या पद्धतीनं लिहायची. त्यानंतर एक्सप्लेन व्हॉट इज मीन्ड बाय युनिव्हर्सल इंडिकेटर. युनिव्हर्सल इंडिकेटर हा वेगवेगळ्या ऑर्गॅनिक डाईजचं किंवा वेगवेगळ्या इंडिकेटरचं मिक्सचर आहे की जे वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशन्समध्ये वेगवेगळे कलरचे इंडिकेशन्स देतात. आता तुम्हाला काय विचारलेत, नॅचरल इंडिकेटर्सचे 2 एक्झाम्पल्स विचारलेत. चायना रोज, लिटमस पेपर, रेड कॅबेज, टर्मरिक हे नॅचरल इंडिकेटर्स आहेत. शिवाय तुम्ही युकॅलिप्टस ऑइल सांगू शकता, क्लोव्ह ऑइल सांगू शकता. हे देखील इंडिकेटर्स आहेत की जे नॅचरली यूज केले जातात. किरण, ह्याच्यामधला पुढचा प्रश्न काय बघा की किरण गोज टू अन एम्प्टी क्लोज्ड न्यूली कन्स्ट्रक्टेड हाऊस विथ हर पेरेंट्स. आता तिथे गेल्यानंतर शी इज नॉट एबल टू हिअर डिस्टिंक्ट अँड क्लिअर साऊंड. सो शी आस्क हर पेरेंट्स फॉलोइंग क्वेश्चन्स. काय आहेत बघा की व्हाय डू वी हिअर मिक्स्ड अनक्लिअर साऊंड इन दिस हाऊस. तर त्याचा आन्सर तुम्ही काय लिहाल, बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ साऊंड, किंवा ज्याला आपण काय म्हणतो रिव्हर्बरेशन, ह्यालाच रिव्हर्बरेशन असं देखील म्हणतात. सो हे झाला पहिल्या क्वेश्चनचा आन्सर, त्याला आपण रिव्हर्बरेशन म्हटलं. व्हॉट इज द टाईप ऑफ साऊंड कॉल्ड. तर ह्या रिव्हर्बरेशन हा एका प्रकारचा इकोच आहे. सो रिफ्लेक्शन ऑफ साऊंड जो आहे त्यालाच आपण इको म्हटलंय. त्यानंतर आयडेंटिफाय मी. आय एम ब्लू इन कलर, आय हॅव ड्रॉप ऑफ वॉटर इन माय बॉडी, आय टर्न इट इन टू व्हाईट पावडर वेन हिटेड. तर मी कोण आहे आणि माझा मोलिक्युलर फॉर्म्युला काय आहे. ब्लू कलर आहे, ड्रॉप ऑफ वॉटर इन माय बॉडी म्हणजेच काय, तर वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणतो आपण ह्याला. ठीक आहे, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे. जेव्हा आपण ह्याला हीट करतो तर त्याच्यातले ते वॉटर मोलिक्युल्स उडून जातात आणि ते उडून गेल्यामुळं त्याचा एक जो व्हाईट पावडर
चा पार्ट आहे तो फक्त रेसिड्यू म्हणून राहतो. सो ह्याचा आन्सर आहे कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट तुम्हाला माहीत आहे, इट इज ब्लू इन कलर आणि त्याच्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असतं. हीट केल्यानंतर ते ओढून जातं आणि ह्याचा फॉर्म्युला आहे CuSO4. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. ह्याच्यामध्ये तुम्हाला डिरेक्टली आन्सर्स तुम्ही लिहिले तरी चालतात. सोपं आहे. इथे बघा हा जो फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू U प्लस AT. मग आता इथं V इज इक्वल टू U तर 0 आहे, सो 0 प्लस AT 5 इंटू 5 10 झाला, म्हणजेच Vचा आन्सर तुमचं 10 मीटर पर सेकंड येईल. आता तसंच इथे काय दिलेलं आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये Vची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 16 इज इक्वल टू U काढायचे आपल्याला प्लस A इंटू T म्हणजे 8 आला. सो U इज इक्वल टू काय होईल 16 मायनस 8 म्हणजेच काय येईल, इथे येईल 8. अगेन इथे तुम्ही लिहिलं मीटर पर सेकंड. सोपं आहे हे देखील. अरे इथे ह्याचा आन्सर 10 असेल, इथे 8 असेल. ठीक आहे. पुढे गिव्ह सायंटिफिक रिझन द व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज 1. सोडियमची जी व्हॅलन्सी आहे ते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आउटरमोस्ट शेलमध्ये प्रेझेंट असतात त्याच्यावरून तो ॲटम इलेक्ट्रॉन डोनेट की ॲक्सेप्ट करणार हे ठरतं टू अचीव द स्टेबल स्टेट. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 आहे. सो इट हॅज 1 इलेक्ट्रॉन इन द आउटरमोस्ट शेल, सो इट डोनेट्स दॅट 1 इलेक्ट्रॉन टू बिकम स्टेबल. एक इलेक्ट्रॉन लूज केला इट विल फॉर्म सोडियम ज्याला आपण कॅटायन म्हणतो Na+, ते फॉर्म होतं आणि एक इलेक्ट्रॉन त्यानं लूज केलाय म्हणून त्याची व्हॅलन्सी 1. आता हा पिक्चर ऑब्झर्व करून त्याचे तुम्हाला नंबर पार्टना लेबल करायचे आहेत. इथं दिलेलं आहे बघा. 1 म्हणजे रिफ्लेक्टेड साऊंड आहे, 2 म्हणजे स्क्रीन आहे, 3 म्हणजे डायरेक्ट साऊंड आणि 4 म्हणजे लिस्नर. आता इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय, तर इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे जेव्हा कम्प्लिटली जे सबस्टन्सेस पाण्यात डिझॉल्व्ह होतात त्यांना आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो इन लिक्विड स्टेट और सोल्युशन स्टेट. आणि त्यांच्यापासून आयन्स तयार होतात. हे हायली सोल्युबल असतात, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात आणि हे इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत ते आयोनाइज करतात, म्हणजेच आयन्स तयार करतात जेव्हा ते कोणत्याही सॉल्व्हंटमध्ये आपण डिसोसिएट करतो. हे त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स सांगता येतील. आता पुढचा प्रश्न काय आहे की गिव्ह द केमिकल नेम्स ऑफ द कंपाऊंड. तुम्हाला हे कंपाऊंड कोणतं कंपाऊंड दिलेलं आहे KOH, ह्याचं केमिकल नेम काय आहे विचारलंय आणि त्याचं मोलेक्युलर मास फाइंड आउट करायला सांगितलं आहे. ॲटॉमिक मासेस सगळ्यांची दिलेली आहेत. सो इथे ह्या पद्धतीनं तुम्हाला त्यांचे मोलेक्युलर मास फाइंड आउट करायचा हा चार्ट आहे, तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना. ह्या कॅल्क्युलेशन KOH दिलेलं आहे, Kचं ॲटॉमिक मास आणि मग ॲटॉमिक मास इंटू नंबर ऑफ ॲटम्स केलं की तुम्हाला त्यांचे इंडिव्हिज्युअल कॉन्स्टिट्युएंटचे मासेस मिळतील आणि मग त्यांची ॲडिशन केली की तुम्हाला मोलेक्युलर मास मिळून जाईल 56 U दॅट इज डाल्टन. सो हे झाला आपला पूर्ण पहिला टेस्ट जो आहे. मॅक्सिमम तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू सो मच.